समस्यांनी आणि विकास कामांनी व्यापली आमची विशेष वृत्तमालिका पंचनामा प्रभागाचा। आज या वृत्तमालिकेअंतर्गत आपण प्रभाग क्रमांक 60 अर्थात फिरंगाई तालीम परिसराचा पंचनामा पाहणार आहोत आणि पंचनामा करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत बी न्यूजचे कार्यकारी संपादक चारू दत्त जोशी। नमस्कार। पंचनामा प्रभागाचा या बी न्यूजच्या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण जर मानवी वृत्तीचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की एखाद्या माणसानं जर चांगलं काम केलं तर त्याचे काही समर्थक तयार होतात, पण त्याचबरोबर त्याला काही विरोधाला सुद्धा तोंड द्यावं लागतं। म्हणजे न कळत माणसामध्ये एक प्रकारे पुढे जाणाऱ्याचे पाय ओढण्याची वृत्ती असते। म्हणजे चांगलं काम केल्यानंतर त्याला चांगलं म्हणणारी 10 तोंड असतील तर 5 जण तरी त्याला वाईट ठरवत असतात। अशा काळामध्ये सुद्धा आणि राजकारणामध्ये तर ही वृत्ती जरा जास्तीच असते। म्हणजे विरोधासाठी विरोध हा तर आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो। किंबहुना पंचनामा प्रभागाचा या वृत्तमालिकेच्या चित्रीकरणासाठी जेव्हा आमचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन संबंधित प्रभागामध्ये जातात तेव्हा त्या प्रभागामध्ये विद्यमान नगरसेवकांच्या बाजूने बोलणारा एक गट आणि विरोध करणारा एक गट असे दोन्ही गट आम्हाला दृष्टिक्षेपास पडतात। आणि कितीही चांगलं काम केलं असलं तरी त्याच्यातून वाईट शोधून काढायचं अशी वृत्ती घेऊन सुद्धा काही लोक आमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करत असतात। तर काही ठिकाणी मात्र की विद्यमान नगरसेवकांच्या कामकाजाचं अत्यंत वस्तुस्थितीला धरून विश्लेषण लोक करत असतात। आम्ही आज ज्या प्रभागाचा पंचनामा आपल्यासमोर सादर करणार आहोत या प्रभागामध्ये आम्हाला एक अत्यंत वेगळा अनुभव मिळाला। वेगळा अशा अर्थानं की या प्रभागामध्ये विद्यमान नगरसेवकांच्या विरुद्ध बोलण्यासाठी आम्हाला खरंच कष्ट पडले। म्हणजे इथल्या बहुतांश लोकांनी जवळपास 95% लोकांनी विद्यमान नगरसेवकांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। खरं तर नाण्याला 2 बाजू असतात, त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाच्या किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीला खरं तर 2 बाजू असतात असं म्हटलं जातं। म्हणजे त्याला समर्थक जसे असतात तसे विरोधक सुद्धा असतात। परंतु कोल्हापूर शहरातील हा एक अपवाद म्हणता येईल किंवा एक चमत्कारिक उदाहरण म्हणता येईल असा हा प्रभाग आहे की या प्रभागामध्ये आम्हाला विरोध मात्र फारसा आढळला नाही। म्हणजे गेल्या निवडणुकीच्या वेळेला विद्यमान नगरसेवकांच्या विरुद्ध जे उमेदवार होते ते उमेदवार सुद्धा आता विद्यमान लोकप्रतिनिधीबद्दल अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत। म्हणजेच जे काही चांगलं आहे त्या चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला वाईट म्हणायचं, ही जी काही कोल्हापूरची परंपरा आहे ही परंपरा आम्हाला या प्रभागामध्ये दिसून आलेली आहे। आणि हा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 60 म्हणजेच फिरंगाई तालीम। सर्वसाधारणपणे रस्ते, गटारी, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली की प्रभागाचा विकास झाला अशी समजूत लोकांची असते आणि नगरसेवकांची तर तशीच असते। नागरिक सुद्धा रस्ते, गटारी, ड्रेनेज या सुविधा मिळाल्या की नगरसेवकाचं काम झालं अशी समजूत करून घेतात। एक प्रकारे ही कामं करणं ही गरजेची बाब आहेच, पण रस्ते, गटारी, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची सुविधा या मूलभूत गोष्टी आहेत किंबहुना नगरसेवकांचं ते कर्तव्यच असतं। आपल्या प्रभागातून निवडून दिलेला नगरसेवक हा संपूर्ण शहराचा सेवक असतो हे स्वतः नगरसेवक आणि जनता सुद्धा काही वेळा सोयीस्कररित्या विसरून जाते। पण प्रभागातील विकासाबरोबरच शहराचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात आपल्या नगरसेवकानं किती हातभार लावला याचं मूल्यमापन आता जनतेनं आणि नगरसेवकांनी सुद्धा आत्मपरीक्षणाद्वारे करणं गरजेचं आहे। फिरंगाई या प्रभागातून निवडून गेलेल्या क्रीडाप्रेमी असणाऱ्या विजय साळोखे सरदार यांनी मात्र आपल्या प्रभागातील विकास कामांच्या बरोबरीनं शहरातील विकास कामांसाठी सुद्धा अतिशय विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। जर इच्छाशक्ती असेल तर नगरसेवक आपल्या प्रभागाचा विकास कसा करू शकतो याचं एक प्रकारे विजय साळोखे यांनी उदाहरण घालून दिलेलं आहे। नागरिकांनी उमेदवारांकडून
पैशाची अपेक्षा न ठेवता म्हणजेच मेवा न मागता सेवा मागावी, म्हणजेच खऱ्या अर्थानं आपले प्रश्न सोडवण्यासाठी तो नगरसेवक पात्र ठरतो किंवा लायक ठरतो, असं त्यांनी परखडपणे म्हटलेलं आहे. सध्या फिरंगाई हा प्रभाग ओबीसीसाठी राखीव झाल्यानं आगामी निवडणुकीसाठी विजय साळोखे सरदार कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागलेलं आहे. पण तरीसुद्धा गेल्या 4.5 वर्षामध्ये या प्रभागामध्ये म्हणजे फिरंगाई प्रभागामध्ये विद्यमान नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी कोणकोणती विकास कामं करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दलचं जनमत काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. अर्थात काही ठिकाणी त्यांच्याकडून आणखीन अपेक्षा करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे आणखीन काय करायला पाहिजे याबद्दल लोकांनी मतं मांडलेली आहेत. पण तरीसुद्धा या प्रभागामध्ये गेल्या 4.5 वर्षात विद्यमान नगरसेवकांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत, असाच कल आम्हाला या प्रभागात दिसून आला. पाहूया प्रभाग क्रमांक 60चा हा पंचनामा. शहराच्या गावठाण भागात फिरंगाई हा प्रभाग असून पूर्वीपासूनच नागरी सुविधांनी वसलेला हा भाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागामध्ये 2000 साली झालेल्या निवडणुकीत विजय साळोखे सरदार यांनी प्रथमच निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले. निवडणूक म्हटलं की पैशाची उधळपट्टी ही ओघानं आलीच. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचं आमिष, मंडळांना म्हणेल तितकी देणगी, विशिष्ट मतदारांना सहलीचा संपूर्ण खर्च आणि लाखो रुपयांचा चुराडा करून नगरसेवक पद पदरी पाडून घ्यायचं, अशी एक पद्धत गेल्या काही वर्षात दुर्दैवानं रूढ झाली आहे. पण विजय साळोखे यांनी मात्र या सर्वालाच फाटा देत, मी सेवा करण्यासाठी महापालिकेत जात असून मेवा न मागता जर मला निवडून दिलं तर मात्र सेवा देण्यात आपण कमी पडणार नाही असं सांगून लोकांकडून मतं मागितली. आणि मतदारांनी सुद्धा एक खेळाडू असणाऱ्या या खिलाडू वृत्तीच्या कार्यकर्त्याला निवडणुकीत मेवा न घेता सेवेसाठी निवडून दिलं. आणि विजय साळोखे यांनीही मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत प्रभागात विकास कामांना प्रारंभ केला. रस्ते, गटारी, ड्रेनेजची सुविधा, लाईट आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीच. अगदी लहान सहान बोळामध्ये सुद्धा त्यांनी सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण करून दिलं. लोकांनीही या सुविधा निर्माण केल्यानंतर स्वच्छतेला प्राधान्य देऊन गटारीत कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकून घराप्रमाणेच आपल्या भागाचीही स्वच्छता राखली. आणि त्यामुळंच संत गाडगेबाबा अभियानात पहिल्याच वर्षी फिरंगाई या प्रभागाला प्रथम क्रमांक मिळाला. याच प्रभागातील खरी कॉर्नर परिसरात स्मृतिस्तंभाचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलंय. या परिपूर्ण विकास कामांमुळे या परिसरातील नागरिक समाधानी असून असाच नगरसेवक पुन्हा लाभावा अशी अपेक्षा व्यक्त करतायत. विजय सरदारने आमच्यासाठी रस्त्यात हे केलं, पावला पावलाला उभं राहतात, बोलवलं की लगेच हजर होतात, सगळी कामं चालले करतात. आम्हाला वाटतं त्यांनीच आमच्या परत इथं येऊन निवडून यावं अशी आमची जास्त अपेक्षा आहे. आतापर्यंत जे काही कुठं निवडून आलेल्या लोकांनी आतापर्यंत जे निवडून आलेले काहीही कुणी केलं नाही. पण आता ज्यावेळेला विजय सरदार आले, बऱ्याच गोष्टी त्यांनी आता पुष्कळशा सगळीकडे केलेल्या. आमच्या वॉर्डला तर काही विचारायचं कामच नाही. असे जर नगरसेवक प्रत्येक वॉर्डात निवडून आले तर कोल्हापूरचं नंदनवन होईल, म्हणजे सगळं स्वच्छ कोल्हापूर सुंदर होईल. बऱ्याच सुधारणा केल्या. औचितपीर तालीम मंडळामध्येही साळोखे यांनी नूतनीकरणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं. या परिसरात सिमेंटचे रस्ते, गटारी आणि ड्रेनेजची सोय त्यांनी उत्तमरित्या पूर्ण करून देऊन विकास कामं शिल्लकच ठेवलेली नाहीत. मात्र आता त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं मत युवा वर्गातून व्यक्त होतंय. आमच्या प्रभागातील नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी 100% काम पूर्ण केलेलं आहे. नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी नाहीत. सगळ्या सुखसुविधा वगैरे संपूर्ण सगळ्या दिलेल्या आहेत प्रभागात. तर ह्या विकास कामाबरोबरच तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी आता भर द्यावा. आता विकास कामं जवळ बास करावी. आता कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत, त्यांनी भरती करून फुटबॉलमध्ये घेतलेले आहे. त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या भावाची मुलं, बहिणींची मुलं, त्यांची मुलं ही त्यांनी भरती करून घेतलेली आहेत. नगरसेवक आमचेच नगरसेवक नाही, बाकीच्या नगरसेवकांनी ते त्या विचार करायला पाहिजे. विजय सरदार यांनी आपल्या फटकळ स्वभावामुळे प्रशासनावर पकड ठेवली आहेच, तर काही वेळा प्रशासनाला हाताशी धरून विकास कामं आणि क्रीडांगणासाठी निधी मिळवून घेतला. त्यामुळं त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय योग्य असल्याचं काहींनी म्हटलं आहे. केळा अकोरकर नंतर विजय सरदारसारखा प्रशासनावर कधी तसा नगरसेवक कोण झाला नाही आणि विजय सरदारच पाहिजे परत.
खरं म्हणजे सुविधा निर्माण करून दिल्यानंतर त्याची निगा राखण्याचं आणि स्वच्छता ठेवण्याचं कर्तव्य नागरिकांचंही असतं. स्वच्छता ठेवण्याचं काम एकट्या नगरसेवकाचं कधीच नसतं. ज्याप्रमाणे आपण घराची स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणे आपण रस्त्यांचीही स्वच्छता ठेवली तर भागामध्ये अस्वच्छतेला जागाच उरणार नाही. या परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांच्या बरोबरीनं स्वच्छतेसाठी दक्ष राहिल्यामुळं इथला प्रभाग अतिशय स्वच्छ राहिलेला आहे असं इथं दिसून येतंय. 25 वर्षात पालकानं केलं नाही ते हिने विजय सरदारांनी 5 वर्षात केलं. रस्ता म्हणा, गटारमधनं पायऱ्यांची होती तिने कॉन्क्रीट टाकून केलं. हे सांगायचं होतं मला, दुसरं काय नाही. आणि आम्ही पण स्वच्छ ठेवतो, तिने पण स्वच्छ. पाटेमध्ये बोळात तरी हुंदरं हे घुशी खेळत होत्या, तिने रस्ता पाटेमध्ये बोळसुद्धा तिने सुधरून चांगला कॉन्क्रीट करून दिला. आणि गेली 15 वर्ष मी इथं राहतो आहे. परंतु आत्तापर्यंतच्या नगरसेवकामध्ये विजय साळुंखे सारखा माणूस याच्यापुढे होणार नाही असं मला तरी वाटतं आहे. आणि त्यांचं कार्य करण्याची जी पद्धत आहे, सकाळी 6 वाजल्यापासून ते त्याच्या अगोदरपासून जरी आमच्या विभागात फिरत असतात आणि पर्टिक्युलर प्रत्येकाकडे जाऊन विचारतात की बाबा तुमची काय अडचण आहे काय आहे काय. आणि जी गोष्ट काय सांगितलेली आहे ती आत्ता पण त्यांनी झटक्यात केलेली आहे. आधी इथं पाण्याची सोय होत नव्हती, वेळेवर पाणी येत नव्हतं. आता वेळेवर पाणी येते, रस्त्याची सोय झालेली आहे, सगळीकडचे रस्ते केलेले आहेत विजयने. त्यातूनही कोणी नसतानाही तक्रार सांगणार, पण आपलं दार कसं स्वच्छ राखावं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे. रोज उठून काय नगरसेवक तुमच्या दारात दररोज सकाळी 6 वाजताच येतोयच, त्याचा काय प्रश्न नाही. तुमच्या कुठल्याही तक्रारी असू द्यात त्याला तो पुढं असतोय. तर उगाच कोणी तर हाक मारायचं, नगरसेवक आहेत काय, आलेत काय, काय काम आहे काय नाही. आमच्या दारात घुस मरून पडल्या, आता घुस मरून पडली ही काय नगरसेवक उचलून टाकणार आहे काय. या परिसराच्या लगतच म्हणजे नरसिंह मंदिराजवळ रिकाम्या जागेत काही लोक कचरा टाकतात. शिवाय झाडलोट करणारे वेळेवर येत नाहीत. तसंच हे कर्मचारी उद्धट उत्तरं देत असल्याची तक्रार काही महिलांनी केली आहे. पाण्याची कमतरता असल्याचंही इथल्या काही महिलांनी सांगितलंय. झाडलोट करायला येतात त्यांना जर आम्ही सांगितलं की हे गटार स्वच्छ करा किंवा ते गटार स्वच्छ करा तर त्या काय म्हणतात हे आमच्या भागातलं नाही आहे, ते आमच्या भागातलं नाही आहे. मग ही अशी उत्तरं बरोबर नाहीत ना. मग एकदा सांगतात खोरं नाही आमच्याकडं, बुट्टी नाही आमच्याकडं. ही उत्तरं बरोबर नाही आहेत. आता हा आमचा स्टुडिओ आहे, तिथं सगळं जर समजा चोकअप झालं तर आमच्या तिथं यायचं कसं कस्टमरनी, म्हणजे नाक धरूनच आत आलं पाहिजे. कधी येतंय आलं तर बारीक पाण्याची अगदी करंगळी धार, पाण्याची जास्त तक्रार येते. सरदार तालमीच्या समोरील परिसरातही अगदी गल्ली बोळात सिमेंटचे रस्ते, गटारी अत्यंत दर्जेदाररित्या तयार करण्यात आले आहेत. इंगवले गल्लीमध्ये चांगल्या प्रकारे सुविधा निर्माण झाल्यात. सार्वजनिक शौचालय, त्या शेजारी पाण्याची टाकी बसवल्यानं नागरिकांची उत्तम सोय झाली आहे. पण शौचालयांची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. पण तरीसुद्धा या प्रभागात चांगली कामं झाल्याचा दाखलाही काहींनी दिला आहे. गटर्स केल्यात, संडास केल्यात, सगळी म्हणजे स्वच्छता ते आहे मात्र त्यांची असते की फेरी असते. आम्हाला तेच उभारले तर बरं होईल. या भागात काय संडास आहेत की नाही ते स्वच्छता व्यवस्थित नसते, त्यामुळे दररोज स्वच्छता येऊन करावी अशी आमची काही आहे. सरदारांनी जी कामं केली की नाही ती सगळ्या ह्या दृष्टीनं इथल्या ह्यानं चांगली केली. रस्ते गटारे वगैरे व्यवस्थित झाल्यात, चांगली झाल्या. इथनं पुढं तेच असावेत आम्हाला वाटतं. इथनं नंतरच्या सूचना सगळ्या सुधारणा ते करतील. साळुंखे यांनी प्रभागाच्या विकासाबरोबरच खेळाडूंसाठी क्रीडा मैदानाचा विकास केल्यानं क्रीडा क्षेत्राला चांगल्या प्रकारे न्याय मिळाला असून पुन्हा सुद्धा असेच नगरसेवक निवडून आले तर शहराचं नंदनवन होईल असं काही क्रीडाप्रेमींनी सांगितलंय. नगरसेवक निवडून आल्यापासून त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना बोलण्याचं असं आभार मानण्यासारखे शब्द आमच्याजवळ नाही आहेत. त्यांच्यासारखा जर नगरसेवक जर परत ह्या भागात निवडून आला तर याच्यापेक्षा आणखी सुंदर भाग होईल. हा भाग इतका मोठा असून त्या मोठ्या भागात 3 मोठे ग्राउंड आहेत. त्या ग्राउंडची सुद्धा त्यांनी सुंदर अशी देखभाल करून इथल्या खेळाडूंना चांगलं सहकार्य केलेलं आहे. आमच्या भागाचे विजय बाबूराव सरदार खरोखरच एक कोल्हापूर शहराचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विजय बाबूराव सरदार. प्रत्येक दिवशी यांची
भागामध्ये भेट असते आणि उत्तम प्रकारे 25 वर्षात जे सेवा झाल्या नाहीत त्या विजय भाऊराव सरदारने केलेल्या आहेत. याच परिसरात शौचालयांशेजारी रस्त्यावरच काही लोक जनावरं बांधतात. त्यामुळं त्यांचं मलमूत्र रस्त्यावरील गटारांमध्ये येऊन दुर्गंधी सुटते. सरकारी जागेचा वापर जनावरं बांधण्यासाठी आणि तोही कायमचा निवारा तयार करून केल्यानं काही जण याबाबत महापालिकेनं कारवाई करायला हवी अशी मागणी करतायत. संडास आहेत इथं मशीनची ते घाण वगैरे सगळ्या दारातून सगळ्या घाण गटरीतून घाण येते आणि सगळं स्वच्छता नसते त्यामुळं सगळं ढासानं आणि आमच्या मुलाबाळांनी त्रास होते. अशी मशीनची घाणच की अशी ह्याच्यामुळंच की गोलींची त्यामुळे आम्हाला बी त्रास होते ढास वगैरे ते होतात ना. विजय सरदार यांनी विकास करणं हे नगरसेवकांचं काम असतं, पण स्वच्छता राखणं हे नागरिकांचं काम असल्याचे बोर्ड सगळीकडे लावले आहेत. त्यामुळं लोक कचरा कोंडाळ्यात किंवा कचरा गाडीतच टाकतात. याच परिसरात यापूर्वी रस्त्यावरच कचरा टाकला जायचा. त्यामुळं अक्षरशः इथं कचऱ्याचं साम्राज्य होतं. पण विजय साळोखेंनी रस्त्याकडेला कोंडाळे बांधून दिल्यामुळं चांगली सोय झाली. इथून पुढे येणाऱ्या नगरसेवकांसाठी कोणतंही काम त्यांनी शिल्लक ठेवलं नाही अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिलेली आहे. असाच निस्वार्थी नगरसेवक असायला हवा असंही काही जणांनी नमूद केलंय. आमच्या लहानपणापासून बघतोय इथे काही सोयच नव्हत्या. म्हणजे सगळे गटर तुंबलेली, सगळे घाण रस्त्यावर, कचरा सगळा रस्त्यावर, कचरा आणि रस्ता एकच कोंडाळा आणि रस्ता एकच होता. ग्राउंड काही चांगलं नव्हती आणि या आधीच्या नगरसेवकांनी काही कामं नुसती निवडून आली, काही कामं केली नव्हती. तर विजय साळोखे सरदार ज्यावेळी निवडून आले त्यावेळी त्यांनी पहिला कोंडाळा बांधून दिला. त्यामुळे सगळा कचरा बरोबर कोंडाळ्यात पडायला लागला आणि रस्ताचा मोकळा झाला आणि गटर नवीन बांधून दिलीत. नंतर कॉन्क्रीटचा रस्ता सगळीकडे चकचकीत बारक्या बोळात पण केला आहे आणि ग्राउंड सगळं व्यवस्थित म्हणजे प्लेन ग्राउंड केलेत. खेळायला येत नव्हतं आधी, खड्डेचे खड्डे, ग्राउंड चांगले केलेत. खेळाडूंची व्यवस्था खेळाडूंची चांगली आहे आणि जर परत दुसरे कोण नगरसेवक निवडून आले तर त्यांना काय त्यांनी काम शिल्लकच ठेवलेलं नाही. विजय सरदार साळोखे आमच्या इथून निवडून आलेले होते. याच्या मागचे जे नगरसेवक आले ते या भागामध्ये मतदान पडलं नाही म्हणून त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. मग ते कोण आहे असं मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. पण विजय सरदार साळोखे आल्यापासून त्या आमच्या भागामध्ये रस्ते, बोळामध्ये सिमेंटचे रस्ते, पाण्याचा प्रश्न म्हणा, निस्वार्थीपणे त्यानं अगदी चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि असाच नगरसेवक निवडून यावा. आमच्या भागातून निवडून गेल्यामुळे आणि आमच्या भागाचा विकास त्यांनी संपूर्ण विकास केलेला आहे. कुठलंही काम त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही आणि गटारे, ड्रेनेज वेळच्या वेळ साफ होतात. कचऱ्याची गाडी वेळच्या वेळ येते घंटा मारून. रोज सकाळी ते आमच्या भागात रोज सकाळी 7 ते 7:30, 8च्या या दरम्यान येतात, चौकशी करतात. चौकशी करून कामं जी कामं आहेत ती कुठलीही कामं त्यांनी शिल्लक ठेवलेली नाहीत. या परिसरात सरकारी चावीचा काही जणांनी दुरुपयोग केलाय अशी तक्रार मात्र ऐकायला मिळाली. नळाला थेट पाईप जोडून काही लोक पाणी भरतात आणि त्यामुळं इतरांना व्यवस्थित आणि पुरेसं पाणी मिळत नाही अशी तक्रार इथल्या काही महिलांनी स्पष्टपणे मांडली आहे. त्या तिकडं चावी आहे की नाही तिथं पाईप लावून भरतात. मग आम्ही बारड्यानं तिथनं आणतोय तरी ती पाईप लावून देत नाहीत, ओरडतात आम्हाला. पाईप का काढला असा, तसंच भरा पाणी, तिकडं चावीला जावा, तिकडं चावी नाही का तुम्हाला. हां, ही एक चावी 8 जण पाणी भरतो मी घरची, ती एकच चावी 2 जण तिन्ही पाणी भरतात तरी पाईप आम्ही काढून तेवढ्यातनं घेतलं तरी पण ते ओरडतात. आणि येताना पाईप लावून येते त्यांच्या, पाईपच का काढतासा तुम्ही आमची म्हणून सगळीच भांडायला उठतात घरातली त्यांची. फिरंगाई मंदिर परिसरातही चांगली विकास कामं झालीत. मंदिराचं सुशोभीकरण झालं आहेच, तसंच सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी सार्वजनिक चावी आणि टाकी बांधल्यानं नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. विजय साळोखे यांनी या प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं विकास कामं केली आहेत अशी प्रतिक्रिया गेल्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले श्री धडाम यांनी सुद्धा दिली आहे. हे विशेष, त्या मतदारसंघातनं विजय सरदारांच्या विरोधात उभारलो होतो, पण विजय सरदारांनी जे काही कामाचा एकंदरीत जे काही केलेलं आहे विकास बघता त्यांना नावं ठेवण्यासारखं काही नाहीच आहे. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत की आता आपण उभारलेलं मंदिराचा परिसर वगैरे त्यांनीच केलेलं आहे. सगळं भागात कुठलंच काम त्याने असं बाकी ठेवलं आहे असं काही नाही आहे. फिरंगाई गली परिसरात सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज, पाण्याची सुविधा, लाईट अशा प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा निर्माण केल्यात. त्यामुळे इथले नागरिक समाधानी आहेत. काळकाई गली परिसरात ही चांगली कामं झालीत. नगरसेवकांचा जनसंपर्कही चांगला आहे असं काहींनी आवर्जून सांगितलं. आमच्या विभागाचे नगरसेवक साळोखे साहेब काम खूप चांगलं केले त्यांनी आमच्या वॉर्डमध्ये.
प्रत्येक वेळी अगदी दररोज अगदी विचारून जातात काय तुमची समस्या आहे काय आहे असं प्रत्येक नगरसेवकाने असं विचारलं तर सगळं कोल्हापूर अगदी सुधारेल अगदी असं वाटतंय. सिमेंटचे रोड तरी सार्वजनिक शौचालय यातील व्यवस्थित अरेंजमेंट केलेले आहे, सगळी कामं व्यवस्थित केलेली आहेत त्यांनी सगळ्या गल्लीला सोय करून दिल्या. शिवाजी पेठेमध्ये सगळ्यांच्या गल्लीतनी रस्ताविस्त नव्हतं ते रस्ताविस्त करून दिले. चांगलं काम करून दिलेलं आहे त्यांनी. विजय साळोखे यांनी महानगरपालिकेच्या पाकिट संस्कृतीपासून दूर राहून आपल्या प्रभागातील कामांच्या दर्जाला अधिक महत्त्व दिलं. त्यामुळं कामं दर्जेदार झालीत. अवघ्या 40 लाख रुपयांमध्ये या प्रभागात सर्व कामं पूर्ण केली. नागरिकांनीही चांगली साथ दिल्यामुळंच ही विकास कामं आपण करू शकलो असं त्यांनी बोलून दाखवलं. प्रभागात 1-1.5 कोटी रुपयांची कामं केलीत असं काही नगरसेवक सांगतात, पण मग लोकांच्या तक्रारी का येतात याचाही विचार झाला पाहिजे असंही साळोखे यांचं मत आहे. पण कसं आहे, दुसऱ्या भागामध्ये जे आता तक्रारी दिसतात BTVला, मला हेच कळत नाही. 1 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये खर्च झाला असं सांगतात. मग प्रशासन चुकते काय कोणाचं? जर 5 वर्षामध्ये 1 अब्ज रुपये खर्च होत असतील तर सिंगापूर बँकॉक व्हायला पाहिजे. मग याचा अर्थ नियोजन नाही कुठे, तर त्या कामाची क्वालिटी आणि नियोजन नाही, त्याला प्रशासन कारणीभूत आहे. प्रशासन बघत नसणार. मग एखादा रस्ता एखादा गटर गेलं तर मला वाटते 10 ते 15 वर्षे त्याला काय होता कामा नाही. स्वतः खेळाडू असलेल्या विजय साळोखे यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला. गांधी मैदान, लाईन बाजार हॉकी मैदान आणि इतर मैदानांच्या विकासासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. क्रीडा स्पर्धा भरवण्यावर त्यांचा अधिक भर असतोच, पण हॉकी खेळाडूंना प्रशिक्षण देऊन कोल्हापुरातूनही दर्जेदार खेळाडू निर्माण करून भारतीय संघात संधी मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा आहे. पण त्यासाठी आमदार खासदार यांनीही खेळाडूंना क्रीडांगण आणि अन्य सुविधा निर्माण करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मी एक खेळाडूच आहे, आता काय माहितीच आहे. लहानपणापासून आम्ही बघत आलो की आम्ही गांधी मैदानामध्ये लहानपणापासून खेळायचो. तर माझी पोरं तिथल्या पेटीतली सगळी पोरं उठायची. कुठं निघालायच? पोलोला निघालो आहे, युनिव्हर्सिटी निघालो आहे. का रे? ग्राउंड नाही. ज्या वेळा आज त्यांची परिस्थिती एकेकाची नसताना इथनं सायकलीवरून जाऊन तो तिथं जाऊन निम्मा होणार, मग खेळणार. आर्थिक परिस्थिती नसताना मग मला वाईट वाटायचं, याला आपला एवढा मोठा ग्राउंड असताना ही मुलं बाहेर का जातात? ज्यावेळा मी निवडून आलो, मला एक खेळाडू म्हणूनच निवडून दिलं. मी खेळातनंच मोठा झालो. आज विजय साळोखे सरदार जे आहे महाराष्ट्र खेळातनंच मी हॉकी खेळाडू म्हणूनच निवडून आलो. तिची मला जाण होती. माझ्या आईने एक शिकवलं की जाण राख, जीवनात तुला काही कमी पडणार नाही. त्यामुळे मी ग्राउंडसाठी खेळाडूंसाठी जेवढं काय करता येईल तेवढं केलं. पण मी एक नगरसेवक ह्या नात्यानेच तेवढं करू शकतो. माझी एक आमदार खासदारांना एक विनंती आहे की आज कोल्हापूरचा खेळाडू इंडिया खेळणं फार सोपं आहे, पण सुविधा नसल्यामुळे तो खेळू शकत नाही आहे. तिन्ही जर मनाव घेतलं आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा जरी ग्राउंड कोल्हापुरात झाला तर दरवर्षी 1 किंवा 2 खेळाडू आरामात इंडिया खेळू शकते. ते कबड्डी असो, हॉकी असो, फुटबॉल असो. तिन्ही तेवढं राज्यात पण आणि केंद्रात भरपूर स्कीमा आहेत. त्या स्कीमाचा वापर करावा. जसा आम्ही हॉकीसाठी पूर्वीच्या नगरसेवकाने आरक्षण ठेवलं, त्याचा आम्ही पाठपुरावा करून जे आज आंतरराष्ट्रीय लेवलचं करायला लागलो. साळोखे यांच्या प्रयत्नातून IT पार्कजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी मैदान पूर्ण होऊ पाहत आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी मैदान आणि पॅव्हेलियन तसंच खेळाडूंसाठी विश्रांतीगृह निर्माण करण्यासाठी 80 लाख रुपये खर्च केले आहेत. थोड्याच कालावधीत हे मैदान सर्व सोयींनी सज्ज असं होणार असून इथले हॉकी खेळाडू भविष्यात भारतीय संघात पदार्पण करतील असा साळोखेंचा विश्वास आहे. जर मतदारांनी म्हणजे लोकांनी उमेदवारांकडून निवडणुकीत पैशाची अपेक्षा न ठेवता निवडून दिलं तर निवडून आलेला उमेदवारही घातलेले पैसे काढण्याच्या मागं न लागता विकास कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलंय. स्वार्थीप्रमाणे नगरसेवकाला तुम्ही निवडून द्या. हा व्यापार, राजकारण एक व्यापार झाला आहे मला वाटायला लागले. तिथं खर्च करायचं आणि तिथं जाऊन काढायचं, ही जी वृत्ती ही पहिली बंद झाली पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी निस्वार्थ करता, मेवा न घेता सेवा पाहिजे असेल तर त्यांनी निस्वार्थीप्रमाणे नगरसेवकाला निवडून द्यावं आणि त्यांना हक्काला कॉलर धरून त्यानं काम करून घ्यावं. हे माझं काम झालं पाहिजे म्हणून. जर तुम्ही मेवा घेतला तर तुम्हाला अधिकार नाही आहे त्या नगरसेवकाला भ्रष्टाचार म्हणण्याची, कारण आपणच पहिलं भ्रष्ट झालेलो असतो. विजय साळोखे यांच्या क्रीडा क्षेत्राच्या धडपडीमुळं आणि केलेल्या कार्यामुळं त्यांची महानगरपालिकेनं कोल्हापूर भूषण पुरस्कारासाठी निवड केली होती. 2004 सालच्या कोल्हापूर भूषण पुरस्काराला त्यांनी मात्र नम्रपणे नकार दिला. नगरसेवकांचं जे काम असतं, जे कर्तव्य असतं तेच काम आपण केलंय, वेगळं काहीही केलेलं नाही असं म्हणून हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं त्यांनी सांगितलं. मावळत्या सभागृहात
ते सध्या स्थायी समिती सभापती म्हणून काम करतायत आणि तरीसुद्धा त्यांनी आपली साधी राहणी सोडलेली नाही, हेही विशेष म्हणावं लागेल. आता आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची पुनर्रचना झाल्यामुळं त्यांचा प्रभागही बऱ्यापैकी बदललेला आहे. मात्र ते कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवतात याकडे मात्र बऱ्याच जणांचं लक्ष लागून राहिलं आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार.